प्रत्येक क्षणाक्षणाला जर आपण इतरांना नष्ट करण्याचा जर विचार करत असू, आपला प्रत्येक सेकंदाला येणारा जो काही जन्म आहे, जो काही काळ आहे, तो एका खुन्याचा असेल. लुटणारे असाल तर तो दरोडेखोराचं जीवन आपण स्वीकारलेलं असेल. इतरांना त्रास देण्याचं जर असेल तर आपण मिळालेल्या शरीराचा काय वापर करतो. आणि परिणामी या विश्वामध्ये भगवंताने सांगितलं, कर्मे ईशू भाजावा, कर्म हाच ईश्वर. जर कर्म सोडून इतर गोष्टीमध्ये जर भरकट बसलाय, जर कर्माचा त्याग करून इतर गोष्टीमध्ये अडकून जर पडलाय, तर पुढे आहे थोरी नागावा. तेव्हा योग्य कृती कर्म ही साधना असते. आणि परिणामी केलेली साधना तुम्हाला संत पदापर्यंत घेऊन जाते, त्या ईश्वराशी एकरूप करते. त्या साधनेचा सन्मान होतो. मग तो साधनेचा सन्मान अनंत काळासाठी असतो. आणि वासना